उत्पत्ती 2:8 ते 14 पर्यंत आपण वचन वाचूया. जेनेसिस चॅप्टर 2 वर्सेस 8 to 14. परमेश्वर देवाने पूर्वेस एदनात बाग लाविली आणि तीत आपण घडलेल्या मनुष्याला ठेविले. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगविली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढीते, तेथे सोने सापडते. ह्या देशचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद ही सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढीते. तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल. ही अश्शूरच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. आमेन. प्रभूची स्तुती असो. आज देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या पवित्र सामर्थ्यात आपण असताना उत्पत्ती 2 आणि यातील 8 ते 14 वचन आपण वाचलेत. आज थोडका वेळ आपण प्रभूच्या वचनातून आणखीन काय ऐकणार आहोत आणि उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेल्या 4 नद्या ज्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. वास्तविक देवाचा एक विशेष स्वभाव आहे जो योब 12वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये दिलेला आहे. योब 12 आणि 22. जोब चॅप्टर 12 वर्स 22. तो गूढ गोष्टी अंधकारातून काढून प्रकट करतो. तो मृत्यू छायेला प्रकाश दाखवतो. आमेन. परमेश्वराचा स्वभाव आहे की ज्या गोष्टी गूढ आहेत, अंधकारात आहेत, लपलेल्या आहेत, त्या उलगडून तो दाखवणारा परमेश्वर आहे. रहस्य त्याच्या लोकांना प्रकट करणारा आहे. हा देवाचा स्वभाव आहे. आणि माणसाचा स्वभाव कसा आहे पहा. योब 28:3 मध्ये लिहिलं आहे. योब 12:22 मध्ये देवाचा स्वभाव आणि 28:3 मध्ये माणसाचा स्वभाव. मनुष्य अंधकाराचे निवारण करतो. मनुष्य अंधकाराचे निवारण करतो. अगदी शेवटापर्यंत जाऊन निबिड अंधकारातील व मृत्यू छायेतील पाषाणांचा तो शोध करीत असतो. मानवाची वृत्ती शोधक आहे. शोधण्याची वृत्ती माणसाकडे आहे. दाखवण्याची दृष्टी, सामर्थ्य, ती वृत्ती परमेश्वराकडे आहे. आमेन. परमेश्वर गूढ गोष्टी दाखवायला तयार आहे आणि मानवामध्ये परमेश्वराने ती उत्कंठा तयार केलेली आहे की गूढ आणि गहन गोष्टी काय आहेत ते जाणून घेण्याची परमेश्वराने आपल्याला त्याची कृपादृष्टी केली. आणि म्हणूनच मनुष्याची बुद्धी ही संशोधक आहे. परमेश्वराने कधीच एदेन बागेमध्ये आदमाला म्हटलं नाही टेबल खुर्ची टाक आणि आरामशीर बस आणि आता लंच कर, तुला फळं देतो टेबलवर. नाही, देवाने टेबल खुर्ची बनवले नाहीत, त्यांनी झाडं बनवली आणि माणसाला ज्ञान दिलं की त्या झाडांपासून, लाकडापासून वस्तू तयार कराव्यात. जेही तुम्हाला निसर्गात दिसतं, सगळी मूलद्रव्य, सगळी धातू परमेश्वराने इथं ठेवली. परंतु त्या धातूपासून तुम्ही काय बनवू शकता, अवजारं बनवू शकता, हे ज्ञान मात्र परमेश्वराने माणसाला दिलं. परमेश्वर गोष्टी दाखवणारा आहे आणि माणसामध्ये उत्कंठा निर्माण करतो की आम्हाला त्या गूढ आणि गहन गोष्टी कळाव्यात. ज्या प्रकारे ह्या वचनांमध्ये आपण पाहतो की उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये त्या बागेत असलेल्या या 4 नद्या आहेत. किती नद्या आहेत? 10व्या वचनात सांगितलंय बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. एकच नदी आहे परंतु त्या एक नदीच्या 4 नद्या झाल्या. एदेन बागेला पाणी देण्यासाठी परमेश्वराने एक नदी ठेवली होती. ती झाडं टवटवीत राहावीत, तो बगीचा सुंदर राहावा म्हणून एक नदी होती आणि त्या एक नदीचे 4 फाटे फुटले आणि 4 नद्या झाल्या. आणि त्या 4 नद्यांची नावं इथं दिलेली आहेत. पहिली नदी पिशोन, दुसरी गिहोन, तिसरी हिद्दकेल आणि चौथी फरात. या 4 नद्या त्या बागेला टवटवीत ठेवत होत्या.
ह्या 4 नद्यांमुळे त्या सर्व झाडांना मुबलक पाणी मिळत होतं आणि म्हणून एदेन बागेत पाणी हे फार महत्त्वाचं होतं त्या बागेला छान ठेवण्यासाठी, आणि ते पाणी 4 नद्यांचं आहे. आता त्यापैकी पहिली नदी पिशोन, सगळ्यांनी म्हणा पिशोन. पहिली नदी पिशोन. आता पिशोन नदीबद्दल इथं लिहिलेलं आहे की ही एक अशी नदी आहे, पहिलीचे नाव पिशोन, ही सगळ्या हवीला देशास वेढीते, तेथे सोने सापडते. ह्या देशचे सोने म्हणजे हवीला देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद ही सापडतात. मूल्यवान ज्या गोष्टी आहेत त्या पिशोन नदीच्या जवळ सापडतात, जो की हवीला देश आहे. तिथून ती नदी वाहते आणि त्या ठिकाणामध्ये उत्तम सोनं सापडतं असं बायबलमध्ये लिहिलं आहे. आता पिशोन शब्दाचा अर्थ, पिशोन इंग्लिश बायबलमध्ये पण त्याला पिशोनच शब्द वापरला आहे. आणि अरे वा, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी बघा किती छान ही नावं वाचून तुम्हाला कळत असेल ना काही थोडं. हारान बायबलमध्ये वाचलं कधी हारान? हो का नाही? आब्रामाचा बाप काय नाव त्याचं? तेरह. तेरहाचा मृत्यू हारानमध्ये झाला होता. बाजूला काय दुसरं निनवे. निनवेचं नाव कुठं ऐकलंय? कुठल्या पुस्तकात? योनाच्या पुस्तकात. एकदम खाली आलो, ऊर. कुठं नाव ऐकलंय? UR खाली ऊर. बरं ठीक आहे. बॅबिलोन दानिएलमध्ये. ठीक आहे. अजून काय? टायग्रिस नदी आब्रामाचा प्रवास दाखलाय. आणि युफ्रेटस शेमचे वंशज वरती आहेत. म्हणजे बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड जिओग्राफी, जगाच्या सुरुवातीला अशा प्रकारे इथं सदोम गमोरा दिलाय, शेखेम दिलेलं आहे, बेथेल दिलं आहे. हे सगळ्या गोष्टी ह्याच्यात दाखवल्यात. एक आपल्या डोळ्यासमोर मॅप आहे. तर आता त्या ठिकाणी ज्या नद्या आपल्याला दिसत आहेत त्यापैकी ती आता ती टायग्रिस जी दिसते ती म्हणजे हिद्दकेल आहे. तर ह्या 4 नद्या या प्रदेशात आहेत. आणि इस्रायलची जी लँड आहे आत्ता सध्या, तर बहुतांशी अभ्यासकांचं मत आहे की तिथंच एदेन बाग असावी, आणि म्हणून सगळ्यांना तीच भूमी पाहिजे. कारण की तुम्हाला ठाऊक असेल की आपला जुन्या करारातील बऱ्याच गोष्टी कुराणबरोबर साम्य आहेत. म्हणून मुस्लिम लोकांना पाहिजे, यहुद्यांना पाहिजे, ख्रिश्चन लोकांना पण पाहिजे. पण ज्या ख्रिश्चन लोकांचे खरे डोळे उघडलेले आहेत त्यांना नको. कारण त्यांना माहिती आहे माझी यरूशलेम कुठं आहे. बोलत नाही तुम्ही. ठीक आहे, प्रेज द लॉर्ड. तर आपला भूगोलाचा तास आहे, तर ह्याच्यात आपल्याला कळालं की मॅपमध्ये काय आहे. नद्या किती आहेत? 4. तर आता पहिली नदी जी आहे पिशोन, पिशोन शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. पिशोन म्हणजे बोला बोला बोला. पिशोन म्हणजे परिपूर्णता. मत्ते 5:17 सांगितलंय, नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. पूर्ण करा. नियमशास्त्र कुणी पूर्ण केलं? येशू ख्रिस्ताने. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस येशूकडं लोक यायचे ते म्हणायचे की गुरुजी, रब्बुनी, रॅबाय, हे शब्द त्याला वापरले जायचे. कारण काय? त्याला गुरु म्हणायचे. तू थोर आहेस, तू महान आहे. आणि प्रभू त्यांना विचारायचा की एकच पूर्ण आहे, एकच पवित्र आहे, एकच सर्वसमर्थ आहे आणि तो परमेश्वर आहे, मला गुरु का म्हणतोस? आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते की परमेश्वर जसा परिपूर्ण आहे तसा येशू पण परिपूर्ण आहे. आमेन. तर आता सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण आहेत. पहिली नदी ज्या ठिकाणी या वचनात आपल्याला पाहायला मिळते पिशोन, या पिशोन नदीजवळ उत्तम सोनं मिळतं. पण आमची पिशोन नदी साक्षात येशू ख्रिस्त आहे, कारण तोच परिपूर्ण आहे. ख्रिस्ताकडं आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सखोल सामर्थ्यात जाता, तिथं सोनं सापडतं म्हणजे पडलेलं नसतं, खोदल्यानंतर तुम्हाला जमिनीत सापडणार आहे. ख्रिस्ताकडं आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सखोल गोष्टीमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम जे वचन आहे ते प्राप्त होतं आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आमेन. तर पहिली नदी
पिशोन म्हणजे परिपूर्णता, आणि ती परिपूर्णता येशूकडे आहे. दुसरी नदी गिहोन. गिहोन या शब्दाचा अर्थ आहे जोराने फुटून वाहणे. एकदम जोरात आपण म्हणतो ना, बस्टिंग, गशिंग हे शब्द वापरतो, एकदम जोरदार वेगाने वाहणे. अशा प्रकारच्या पाण्याच्या ओघाला आपण या ठिकाणी हा गिहोन शब्द वापरू शकतो. योहान 4:14 येशू ख्रिस्ताने खूप सुंदर रीतीने त्याच्या वचनात म्हटलेलं आहे. जॉन चॅप्टर 4:14, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल. कळतं तुम्हाला? पहिली नदी पिशोन, दुसरी नदी गिहोन. म्हणा पिशोन गिहोन, पिशोन म्हणा विसरायचं नाही. 4 नद्या आज जर कळाल्या तर एकदम आशीर्वादाचा ठेवा मिळणार आहे. पहिली नदी पिशोन, दुसरी गिहोन. गिहोन म्हणजे जोरदार वेगाने पाणी वाहणं, आणि ते पाणी जे आहे देवाच्या प्रिय लोकांनो, जे वाहता जल आहे ते कोण आहे? साक्षात येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तर एदेन बागेतल्या या नदीची वैशिष्ट्य येशू ख्रिस्तात आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या नदीबद्दल पण आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताकडं ते सगळं सोन्यापेक्षा उत्तम गोष्टी आहेत, त्याच्याकडं ती भरपुरी आहे, ती परिपूर्णता आहे. दुसरी नदी गिहोन, जोराने वाहणारं पाणी, ते साक्षात येशू ख्रिस्त आहे. तिसरी हिद्दकेल ही जी नदी आहे, तिसरी नदी हिद्दकेल आहे, आणि ह्या हिद्दकेल शब्दाचा अर्थ आहे चपळ किंवा बाण, जोरात जाणारा बाण. आता देवाच्या प्रिय लोकांनो, बाण म्हटलं की आम्हाला बायबलचं एक वचन पटकन आठवतं. कुठलं? हिद्दकेल म्हणजे चपळ बाण. आता धन्य आहे तो पुरुष की ज्याच्या भात्यामध्ये असा बाण आहे. परमेश्वराच्या भात्यात एकच बाण होतं आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. देवाला एकच पुत्र, पण तो त्याने आपल्या भात्यात ठेवला नाही, भात्यातून बाहेर काढला आणि त्या बाणाने सैतानाचं साम्राज्य नष्ट करून टाकलं. तर तो चपळ बाण, वेगाने धावणारा बाण येशू ख्रिस्त आहे, जो परमेश्वराच्या हातातून निघालेला आहे. हालेलुया. परमेश्वराने त्याला पाठवलेला बाण म्हणजे येशू ख्रिस्त आहे. आमेन. तर तिसऱ्या नदीचा पण आशीर्वाद आहे येशू ख्रिस्त. पहिल्या नदीचा आशीर्वाद येशू, दुसऱ्या नदीत येशू, तिसऱ्या नदीत, मग आता चौथ्या नदीत पण येशू असतं. हे तुम्हाला कळालंय, पण सांगावं तर लागेल. ऐका, चौथी नदी फरात नदी. फरात शब्दाचा अर्थ आहे गोडवा किंवा फलदायी. फरात म्हणजे गोडवा किंवा फलदायी. 1 कोरिंथ 15:20 वचन, 1 Corinthians chapter 15:20, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. येशू ख्रिस्त प्रथम फळ आहे. त्याला फळ म्हटलेलं, स्वतः येशू फळ आहे. आणि म्हणून ह्या चौथ्या नदीतला जो आशीर्वाद आहे, विशेष करून फलदायी, तो फलदायी असा आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे. आणि येशू स्वतः प्रथम फळ आहे, बायबलचं वचन आहे. आमेन. तर आम्हाला त्या चौथ्या नदीचा पण आशीर्वाद मिळाला आहे. मग ह्या चारही नद्या जसं एदेन बागेला टवटवीत ठेवतात, आता स्वर्गात किती नद्या आहेत कोण सांगेल? एक नदी आहे स्वर्गात, जीवनी नदी. आमेन. स्वर्गात एकच नदी आहे, आणि ती कुठली नदी आहे? जीवनी पाण्याची नदी. तिचा उगम देवाच्या सिंहासनापासून होतो आणि ती नदी स्वर्गात वाहते. आता आम्हाला सगळ्या चारही नद्यांचं सामर्थ्य किंवा त्याचा आशीर्वाद येशूमध्ये दिसतो. ज्या देशात येशू नावाची नदी वाहते त्या देशात फलदायीपणा राहणार, तो देश संपन्न होणार. ज्या घरामध्ये येशू नावाची नदी वाहते त्या घरामध्ये नेहमी टवटवीतपणा असणार. हालेलुया. आणि आणखीन गोष्ट की त्या घरात सगळ्या गोष्टी मुबलक असतील, त्या घरात कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आता हा पहिला टप्पा याच वचनाचा. एक तर पहिलं 4 नद्या बघितल्या, त्या 4 नद्या येशू ख्रिस्त आहेत हे आपण पाहिलं. आता आणखीन एक गोष्ट मी परत एकदा सांगेन तुम्हाला. पहिली नदी
पिशोन, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की पिशोन म्हणजे परिपूर्णता. येशू परिपूर्ण आहे. इफिस 3 आणि 19 वाचूया आपण. इफिस 3 अध्याय 19 वचन. हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला पिशोन नदी बनवून जगामध्ये पाठवलेला आहे. हालेलुया. जर तो पिशोन नदी आहे तर त्याची लेकरं पण पिशोन नदी बनणार आहेत. हालेलुया. समजायला आहे का नाही समजायला? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. बघा, प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्ही जसजसं सखोल जाता तुम्हाला अजून मोठ्या गोष्टी कळत जातात. हा एक समुद्र आहे. 1996 मध्ये मला ख्रिस्त कळाला. चर्चला पहिलं नावाला जायचो. ज्यावेळेस मला येशू कळाला, या समुद्रात मी उडी मारली त्या दिवशी 96 मध्ये. अजून मला तळ गाठता आलं नाही. मला असं वाटतं सुरुवातच आहे, सुरुवातच आहे, सुरुवातच आहे, सुरुवातच आहे. वचनांचे किती पण रिव्हिलेशन मिळाले तर कधीच कुठल्याच दिवशी मला असं वाटलं नाही मला आता पूर्ण बायबल आलं. ऐकतं तुम्ही चर्च? रोज मी देवाला विचारतो पुढं काय, अच्छा प्रभू धन्यवाद, ह्याच्या पुढं काय, आणि तो सांगत राहतो पण त्याला शेवटच नाही. प्रियांनो, इतकं हे अफाट देवाचं सामर्थ्य आहे. आता हे ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. पण लोक तुम्हाला भेटल्यानंतर, पहिल्या दिवशी भेटल्यानंतर, हो सर बसा 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 बसा, चहा द्या, पाणी द्या, ह्यांना चांगलं, आणि नंतर जसजशी तुमची मैत्री वाढत जाते तुमचा खरा स्वभाव बाहेर यायला लागतो. आणि मग त्याच्यानंतर अरे यार हा तर असा आहे, अरे यार ही तर तशी आहे ना. आणि मग त्याच्यानंतर ते पहिल्याचं प्रेम टिकत नाही लोकांमध्ये. ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या जास्त क्लोज जाता, लोक तुम्हाला ग्रांटेड घ्यायला सुरुवात करतात. आधी जो सन्मान मिळतो तो नंतर मिळत नाही. याचं कारण काय माहिती आहे का? कारण की नेहमी लोक ख्रिस्ताच्या सामर्थ्याने बोलत नाहीत. आमचं प्रत्येक वाक्य, आमचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक आमचे संपर्क हे देवाच्या उपस्थितीत टिकून राहिले पाहिजेत. आणि मग काय होतं की जसजसं तुम्ही, माझ्या लाईफमध्ये मी काही लोक असे बघितलेत की ते मला 20 वर्षापूर्वी भेटले असतील, 25 वर्षापूर्वी भेटले असतील, पण आजही त्यांच्याबरोबर माझं प्रेमाचे संबंध चांगलेच टिकून राहिलेले आहेत. हालेलुया. जसजसं लोक तुमच्या जवळ येतील किंवा तुम्हाला समजून घेतील, तुमच्यात ते परिपूर्णता जी देवाची आहे ती दिसणं गरजेचं आहे. देवाने जसा येशूला पिशोन बनवलंय, तो देवाचा पुत्र आहे का नाही? तुम्ही कोण आहेत? देवाचे आहेत का पुत्र आणि कन्या? पक्का लॉक किया जाए. प्रभूला धन्यवाद. मग तुम्हाला पण देवाने तसंच जीवन दिलेलं आहे, सखोल सामर्थ्याने भरलंय. दुसरी गोष्ट, गिहोन म्हणजे जोरदार जे पाणी वाहन आहे, जोराने फुटून वाहणारं गशिंग वॉटर. तसंच आपण पाहतो की येशू ख्रिस्त ते जल आहे. आणि योहान 7:38 मध्ये तर सांगितलंय, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, तुमच्यामधून वाहतील. तुम्ही बोलाल त्यावेळेस लोकांना जाणवेल की देवाचं सामर्थ्य वाहत आहे. तुम्ही उभे राहिलात तरी तुमच्यामधून देवाचं सामर्थ्य वाहताना लोक अनुभव घेतील. काही वेळा तुम्हाला मुख उघडायची गरज पडणार नाही. काही लोक खूप बोलतात पण काय होत नाही. ऐकताय का तुम्ही? हालेलुया. स्पेशली जेव्हा भूतं काढायची वेळ येते, लोक एवढे का ओरडतात, का किंचाळतात मला समजत नाही. ठीक आहे, प्रार्थना करताय, पण 4 तास ओरडून पण ते सैतान म्हणतं मी नाही जात, मला वेळ नाही, मी नाही जाऊ शकत. आणि कधी कधी पास्टर निघून जातात पण सैतान तिथंच राहतो. इतकं ओरडावं का लागतं? जेव्हा सामर्थ्य कमी तेव्हा माणूस खूप किंचाळतो, पण जेव्हा सामर्थ्य भरपूर आहे, लाजरा त्याला यावंच लागेल, जक्कया यावंच लागेल, वादळा थांबावंच लागेल. हालेलुया. बोलल्याबरोबर गोष्टी घडतील. कधी? ती परिपूर्णता आम्ही स्वीकारायची. लोकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे राहता, तो जीवनी पाण्याचा झरा तुमच्यातून वाहताना दिसला पाहिजे.
हालेलुया. स्वतःला आम्ही प्रिपेअर केलं पाहिजे, स्वतःला आम्ही तयार केलं पाहिजे आणि मग जाऊन लोकांपुढं उभं राहणं गरजेचं आहे. स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ती नदी आमच्यामधून वाहिली पाहिजे ही देवाची इच्छा आहे. ती परिपूर्णता आमच्यामध्ये दिसावी ही परमेश्वराची इच्छा आहे. आता जसं हिद्दकेल म्हणजे चपळ बाण म्हटलेलं आहे, देवाचा बाण येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्ताचे बाण कोण आहेत? देवाचे बाण आम्ही आहोत. तो धन्य योद्धा येशू ख्रिस्त आहे ज्याच्या भात्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत. आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, जास्त दिवस भात्यामध्ये ठेवणार नाही तो. हालेलुया. भात्यामधून हातात यायला वेळ लागणार नाही. आणि जसं त्याने हातात घेतलं तसं तुमच्या जीवनातलं कार्य सुरू होणार आहे प्रियांनो. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून देवाचा गौरव होणार आहे प्रियांनो. फार भयंकर समयात आपण. आणि म्हणून इथून पुढे जेवढे खरे संदेष्टे असतील त्यांच्या मुखातून तुम्ही हेच संदेश ऐकाल. पश्चाताप करा, नम्र व्हा, पापापासून मागं फिरा, येशू ख्रिस्त येत आहे. कडक संदेश ऐकाल. तुमची झोप उडवणारे संदेश या दिवसात तुम्ही ऐकाल. पापाचा तुम्हाला त्याग करावाच लागेल असे संदेश या दिवसात तुम्ही ऐकाल. गोड गोड भाषण तुम्ही ऐकणार नाही. जे ढोंगी आणि लबाड आहेत ते खरे संदेश लपवून ठेवतील, पण खरे देवाचे लोक या दिवसात हेच संदेश देतील आणि मंडळीच्या सुधारणुकीसाठी ते या गोष्टी बोलतील. आम्ही सतर्क व्हायचे. अशा टप्प्यात आम्ही आलेलो आहोत की आमचं आता प्रभू बरोबर म्हणजे स्वर्गाला जाणं होणार आहे. आमचा रॅप्चरचा समय आलेला आहे. आम्ही प्रिपेअर करायचं स्वतःला. रात्रंदिवस देवाच्या स्वाधीन आणि अधीन असलं पाहिजे. सगळी लबाडी, सगळं ढोंग, सगळ्या खोट्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी टाकून द्यायच्या. आणि आज एवढं सज्ज व्हायचं, स्वतःला समजायचं की बाण आहे पण गंजलेला बाण नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. चकाकणारा, हालेलुया, वैराला भेदून जाणारा. ज्यावेळेस योद्धा बाण घेतो आणि धनुष्यात लावतो, त्याला ताण देतो, ताण वाढला की समजायचं माझं टार्गेट मोठं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टेन्शन वाढलं की समजायचं हा मला खूप लांब पाठवणार आहे, मी तेवढा वैऱ्याचा नाश करणार आहे. आज जेवढा मी ताणला जातोय, आज माझी जेवढी ओढा ताण होतीये, आज जेवढा माझ्यावरती कठीण प्रसंग आहे, उद्या तर मी फार देवाचं मोठं गौरव करणार आहे, फार मोठ्या गोष्टी मी पाहणार आहे. कारण की मी ऑर्डिनरी नाही. देवाने मला गिहोन आणि पिशोन केलेलं आहे. परमेश्वराने मला हिद्दकेल केलेलं आहे. हालेलुया. प्रभूने ती नदी तुम्हाला बनवली. जिथं तुमची पावलं लागतील तिथं हिरवळ होईल, तिथं फळं येतील. एखादी वाळवंटासारखी जरी जमीन असली तरी ह्या 4 नद्या ज्यांनी त्या एदेनला सजवलं होतं, आज इतक्या नद्या आहेत. हालेलुया. या देशाला आम्ही सजवणार येशूच्या नावात. हालेलुया. जिथं देवाचे लोक जातील तिथं जीवनाची नदी वाहणार आहे, तिथं देवाचं अद्भुत काम होणार आहे. प्रभूला धन्यवाद. फरात नदी शेवटची 4थी नदी. या नदीचा अर्थ फरात म्हणजे गोडवा किंवा फलद्राई आणि प्रथम फळ येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. योहान 15 आणि 8 मध्ये बायबल सांगतं, जॉन चॅप्टर 15 and verse 8, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्ही फलदायी व्हावं ही पित्याची इच्छा आहे. आम्ही फ्रुटफुल लाईफ जगावं. ते एक अंजिराचं झाड होतं. येशू ख्रिस्त पाहतोय उजवीकडून, डावीकडून, इकडून तिकडून, सगळ्या बाजूंनी पाहिलं, पण त्या झाडाला पानं होती का? पानं होती. खोड होतं का? मुळं होती का? मग आहेत ना मुळं, आहेत ना पानं, पण जास्त महत्वाचं काय? फळ महत्वाचं आहे. फुलं असतील, पानं असतील, खोड असेल, बाकीच्या गोष्टी असतील, पण प्रभूला अपेक्षा फळाची आहे. ते फळ आमच्या जीवनात प्रभूला दिसलं पाहिजे. आमेन. आम्ही फलदायी असं जीवन जगलं पाहिजे. फ्रूटफुल लाईफ आमचं असलं पाहिजे, फलदायी असावं. प्रभूने ते फलदायी जीवन आम्हाला दिलं आहे. तो स्वतः फलदायी आहे, त्याने त्याचं जीवन आम्हाला दिलं आहे. 4ही नद्या, त्यांचे अर्थ, ते गुण येशू ख्रिस्तामध्ये आणि येशूशी कनेक्ट झाल्यामुळे ते सगळे गुण आमच्यामध्ये उतरलेत.
हालेलुया. ते सगळे आशीर्वाद आमच्या जीवनात उतरलेले आहेत. मग आज आम्ही या 2024 सालामध्ये प्रभूकडे हीच प्रार्थना करूया की देवा, ह्या नद्यांसारखं तू आम्हाला केलेलं आहेस, जीवन देणारं, तुझा गौरव करणारं. मग आपण प्रार्थना करूया प्रभूकडं की परमेश्वराचं अद्भुत आणि अलौकिक गौरव आपल्या देशामध्ये व्हावं. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा गुडघा येशूसाठी टेकला जावा. ज्या लोकांना ख्रिस्ताचं वचन माहीत नाही, जे लोक देवापासून दूर आहेत, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता यावं. आणि हे जे गूढ रहस्य आहेत बायबलचे, जसं त्या नदीजवळ, पिशोनजवळ जसं सोनं सापडतं, तसं आज नंतर खोदायला सुरुवात करा. आमेन, हालेलुया. वरवर नाही बघायचं, कुठल्या पण गोष्टीच्या सखोल जाता आलं पाहिजे. आत काय दडलंय ते आम्हाला कळालं पाहिजे. पिशोनच्या जवळ गेलात आणि तुम्ही जर खोदलत तर तुम्हाला काय मिळेल? सोनं मिळेल. कारण तिथं भरपूर सोनं आहे, त्या जमिनीमध्ये सोनं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही जर देवाच्या राज्यात आहोत तर आम्हाला खोदायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून आज खोदायचं, काही गोष्टी बाहेर काढायच्या आणि काही गोष्टी दफन करून टाकायच्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे तुमच्या कामाचं आहे ते बाहेर काढा. अब्रामाच्या विहिरी वैऱ्यांनी पुरल्या होत्या, इसाकाने त्या खोदून काढल्या. बाप सांगतोय, खोदून काढ माझ्या विहिरी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. उत्पत्ती 35:1-4 वचनात सांगितलंय. उत्पत्ती 35:1-4 वचनं. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. ठीक आहे, वेदी बांधायला तयार आहे तो. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधीन. त्याने माझ्या संकट समयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता. 4थं वचन ऐका. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे असलेले सर्व परके देव, सगळ्यांनी म्हणा सर्व परके देव, काय केलं बघा, सर्व परके देव आणि त्यांच्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली. आणि याकोबाने शेखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली, हेच भारत देशात होणार आहे. एक दिवस असा येईल, हेच या देशात होणार आहे. एकच परमेश्वर सगळ्या विश्वाला ज्ञात होईल. प्रत्येक व्यक्ती येशू समोर गुडघे टेकेल प्रियांनो. आणि त्या समयासाठी आम्ही तयार व्हायचं आहे. नको असलेल्या गोष्टी दफन करून टाका. जे मेलेलं आहे ते पुरून टाका. आणि जे कामाचं आहे, देवाच्या गौरवाचं आहे, जर वैऱ्याने ते कुठं पुरून ठेवलं असेल तर ते बाहेर काढण्याचे दिवस आहेत. आमेन. बोलो येशू मसीह की. आता वैऱ्याने काय पुरलंय समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन आहे की मी तुला अंधारातील गुप्त निधी देणार आहे. गुप्त अंधारातल्या दडलेल्या गोष्टी मी तुला देणार आहे. तुमच्या लाईफ जे आशीर्वाद परमेश्वराने ठेवलेत, पण जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाहीत, परमेश्वर तुमची नजर तिथं घेऊन जाणार आहे. गूढ आणि गहन गोष्टी प्रकट होण्याचं हे वर्ष आहे. बायबलमध्ये जेवढे मिरॅकल्स झाले त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद. काय प्रत्येक प्रॉफेसी पूर्ण झाली आहे का? हे बायबलमध्ये जेवढं लिहिलंय ते सगळं संपलंय का? सगळं होऊन गेलंय का? काही गोष्टी बाकी आहेत. ते झाल्याशिवाय जगाचा शेवट होत नाही. मग अजून ज्या गोष्टी बाकी आहेत, जर प्रभूला रॅप्चर करायचंय 7 वर्ष, त्याच्यानंतर जर अँटिक्राइस्टचा काळ आहे, त्याच्यानंतर 1000 वर्ष आपण राज्य करणार आहेत, ही पृथ्वी नष्ट होणार आहे, म्हणजे फार कमी वेळ आहे, पण प्रॉफेसीज भरपूर आहेत. जर त्या देवाला पूर्ण करायच्यात तर देवाला खूप स्पीडनी काम करावं लागणार आहे. हालेलुया. देव तयार आहे स्पीडनी काम करण्यासाठी. प्रभू विचारतो, तुम्ही तयार आहात का? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आम्ही स्वतःच्या अंतःकरणाची, आमच्या जीवनाची, आमच्या परिवाराची, आमच्या मंडळीची तयारी करूया आणि प्रभूकडे आज हेच मागूया की ते सगळे एदेन बागेतले आशीर्वाद
जे मानवाने गमावले होते ते परत एकदा फिरून आमच्या जीवनाकडे आलेले आहेत. आमेन. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण काही वेळ उभे राहू. आपण प्रार्थना करणार आहोत. या माझ्या मागे एक प्रार्थना म्हणूया सगळेजण. हे आपले डोळे बंद करू. आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करूया. थँक्यू जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. सर्वांनी प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात, येशूच्या नावात मी तुझ्या चरणाशी येत आहे. माझा स्वीकार कर. माझं जीवन तुझ्या पवित्र आत्म्याने ओतप्रोत भरलंस म्हणून तुला धन्यवाद. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात प्रार्थना करतो. जसं 4 नद्यांनी संपूर्ण एदेन बागेला टवटवीत, फलदायी, उपयुक्त, आशीर्वादित असं केलेलं होतं, त्याच प्रकारे ते सर्व आशीर्वाद, त्या नद्यांकडून येणारे आशीर्वाद आमच्या जीवनात येशूच्या नावात आलेले आहेत म्हणून तुला धन्यवाद. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमच्या देशात, संपूर्ण जगभरात यावर्षी संजीवन येऊ दे. जिथं आम्ही जाऊ त्या प्रत्येक ठिकाणी येशूचं नाव पोहोचलं जाऊ दे. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना ऐकली. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. आमेन. हालेलुया.